शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत। अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला सुद्धा अण्णा हजारेंनी विरोध केलाय। अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतलाय। कोर्टाने हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि इतरांना या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे। मुळात हा शिखर बँक घोटाळा नेमका आहे तरी काय पाहूया। नाबार्डकडून 2007 ते 2011 दरम्यानचं ऑडिट करण्यात आलं। या ऑडिटमध्ये बँक व्यवहारांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या। 2013 मध्ये बँकेच्या कामकाजाची चौकशी देखील करण्यात आली। चौकशीमध्ये बँकेकडून नियमबाह्य पद्धतीने 25,000 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला। त्याबरोबरच कोट्यवधींची थक हमी दिल्यानं सुद्धा बँकेचं मोठं नुकसान झालं। शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। या 70 जणांमध्ये विजयसिंह मोहिते, आनंदराव अडसूळ आणि शिवाजी नलावडे यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता। पोलीस तपासादरम्यान मात्र घोटाळ्याचे पुरावे नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि म्हणूनच जानेवारी 2024 मध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।